कोकणातल्या एका देवळात हे रंगवलेलं चित्र बघा। एक लहान मुलगा आहे, त्याला पंख आहेत, हातात तुतारी आहे आणि त्या तुतारीतून ओम नमः शिवाय असा ध्वनी निघतोय। ते देऊळ कुठलं आहे हे सांगायच्या आधी आपण ते चित्र काय आहे ते समजून घेऊ। ते चित्र आहे एका ख्रिश्चन परंपरेतल्या एंजलचे। तो एंजल एक लहान मुलगा असतो, त्याला पंख असतात आणि तो तुतारीतनं काही ध्वनी बाहेर काढत असतो। आता ते ध्वनी काम काय करतात किंवा हे एंजल्सचं काम काय आहे, तर ख्रिश्चन परंपरेत असं म्हणतात हे जे एंजल्स आहेत हे देवदूत असतात आणि ते पूर्ण जागा पवित्र करण्याचं काम करतात। त्यामुळे अशी चित्र ज्या ठिकाणी रंगवली जातात तिकडचं सगळं वातावरण पवित्र व्हावं हे सिंबॉलिकली ख्रिश्चन परंपरेत वापरले जाते। पण आता तुम्ही म्हणाल की हे चित्र कोकणातल्या एका देवळात कसं? तर 18व्या शतकानंतर ब्रिटिशांचं साम्राज्य इथे प्रबळ व्हायला लागलं। ब्रिटिशांनी आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय परंपरेची खासियतच ही आहे की त्यांनी अनेक प्रवाह आत्मसात केले आणि त्यांचा एक स्वतःचा इंडियनाइज प्रवाह तयार केला। तर अशाच एका वेगवेगळ्या प्रवाहातनं तयार झालेलं चित्र म्हणजे हे एंजल। आता हे एंजल जरीही ब्रिटिश परंपरेतलं म्हणजेच ख्रिश्चन परंपरेतलं असलं तरीही त्याच्यातनं निघणारा ध्वनी हा ओम नमः शिवाय हाच आहे। म्हणजे त्यांनी तो एंजल हा सिंबॉल घेतला, तो एका देवळात रंगवला, पण त्याच्यातनं ध्वनी हा परत हिंदू धर्माच्या ओम नमः शिवाय ह्या मंत्राचाच आहे। आता देऊळ कुठलं आहे? रत्नागिरी तालुक्यात पावसवरनं मावळंग्याला जाताना एक देऊळ लागतं, ते म्हणजे श्री सोमेश्वर देऊळ। त्या देवळात सभामंडप क्रॉस केल्यानंतर आतल्या गाभाऱ्यात तुम्हाला छतावर हे चित्र व्यवस्थित रंगवलेलं दिसतं। पुढच्या वेळी सोमेश्वरला जाल तेव्हा सोमेश्वरचं दर्शन घ्याच, पण हे ब्रिटिश परंपरेतलं रंगवलेलं चित्र आणि तो एंजल मुद्दाम निरखून बघा।